सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन. आणि आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आलेत. मी इथून ब्लॉग शूट करतोय कारण आज सकाळी काही कामं होती घरी, त्यामुळे म्हणजे काही पर्सनल रिझन म्हणू शकता, त्यामुळे येऊ शकलो नाही सकाळचं शूट करायला. बट आता गणपती मंडळाजवळ पोचला आहे. तिथून अगदी मंडपात जायपर्यंत जो चाळीमधून जो एंट्री होते महागणपतीची ते आपण बघणार होते या सगळ्या ब्लॉगमध्ये. सो चला तर जास्त वेळ न दवडता जाऊया, गणपतीचं आगमन बघूया. महागणपतीची मूर्ती कशी आहे आपण ऑलरेडी बघितली असेल, पण पुन्हा एकदा बघूया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो गाईज फायनली जसं मी म्हटलं होतं की गणपती काळाचौकीचा महागणपती त्यांच्या अगदी गेटजवळ आलेला आहे, पण इथून आतमध्ये जायला बराच वेळ आहे. सो आहे काळाचौकीचा महागणपतीचा चौक आणि हा बघू शकता समोर आहे गणपती. जाऊया आपण ते तिथे. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आपला काळाचौकीचा महागणपती आणि आपण अगदी त्याच्या जवळ आता पोहोचतोय. सकाळी यायचं होतं मला, म्हणजे जेव्हा कार्यशाळेतून गणपती निघाला तेव्हापासून इथपर्यंत शूट करायला, पण ॲक्च्युली तो गणपती तिथून इथेपर्यंत 5-6 तास जातात. नंतर पुन्हा तो आतमध्ये 40 जाईपर्यंत अजून 3-4 तास आहेत. त्यामुळे तेवढा वेळ आज सकाळी शक्य नाही झाला मला, आणि यावर्षी मला सकाळचं शूट नाही करायला भेटलं. बट स्टील या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळं बघाल की इथून म्हणजे मंडपापासून एक राऊंड जे गणपती मारून येतो पुढे पोलीस कॅम्प आय थिंक आहे तिथून, आणि मग पुन्हा जेव्हा 40 जातो, 40 जी एंट्री होती त्याची ते. सो चला तर जाऊया, गणपती पुढून बघूया.
शकता हीच ती गल्ली आहे याची हाईट जवळपास 10 ते 12 फूट आहे आणि याच गल्लीमधून आता आपला महागणपती जाणार आहे. आता सध्या गणपती पुढे आहे. एक राऊंड मारून प्रदक्षिणा कंप्लीट करून येईल आणि इथे यायला रात्रीचे आय थिंक आता 8 वाजतात, अजून 2 तास लागतील, म्हणजे 10 वाजता गणपती येईल इकडे. बघू शकता आता गणपती टर्नला आलेला आहे. हा काळाचोकीची म्हणजे हा रस्ता, समोर अभ्युदय नगर आणि तसा टर्न मारून गणपती येईल. बघू शकता बाप्पा जस्ट टर्न मारून येतोय. त्या वायऱ्या वगैरे वर करण्याचं काम इथे केलं जात आहे. याच्यामध्ये वायर्स असतात त्यामुळे मोठ्या मोठ्या गणेश मूर्त्यांना आगमनाच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी अडथळा होतो. सो मग असं याच्या वर घ्याव्या लागतात. सो गाईज बाप्पा इथून टर्न मारतो आणि इथे प्रदक्षिणा कंप्लीट होते बाप्पाची. सो इथून टर्न मारेल बाप्पा आणि पुन्हा एकदा मग आपल्या महागणपती प्रांगण जे आहे तिथे काळाचौकीचा तिथे प्रस्थान करेल. तिथे जायला आय थिंक अजून अर्धा पाऊण तास लागेल, म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत गणपती पोहोचेल तिथे. सो लेट्स सी, बघूया आपण. सो काही आता रात्रीचे 10:30 झालेत तरी पण गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मी दाखवतो तुम्हाला. आता माझ्या मागे बघा सगळी पब्लिक थांबली आहे फक्त ते गणपतीचं आगमन मंडपात होईपर्यंत, कारण तो चाळीतून गणपती जातो हा गणपती. सो त्यासाठी आता सगळे थांबलेत 10:30-11 वाजेपर्यंत, 11:30 वाजेपर्यंत. सो चला आता तो क्षण पण जवळ येणारच आहे काही मिनिटातच. सो लेट्स गो देअर आणि चला जाऊया बघूया. बघू शकता गर्दी किती झाली आहे. गणपती आता गल्लीतून जाणार आहे. तुम्ही बघू शकता पत्रे खाली झाले आहेत आणि ऑलरेडी वर ड्रोन वगैरे आहे. पब्लिक पण समोर बसलेली आहे गच्चीवर वगैरे. गच्चीवर म्हणजे फर्स्ट फ्लोअरला वगैरे. आणि बघू शकता गणपती येतोय. सो आता गल्लीतून प्रस्थान करेल आणि आता सगळे जण ज्यासाठी थांबलेले आहेत त्यासाठीच तो क्षण जवळ आलेला आहे.
खाली घ्या ठीक बाजूला काटी काटी आलू नका पहिला
सो फायनली गणपती आतमध्ये आला आहे आणि अशा प्रकारे गणपती चाळीमधून आतमध्ये आला. यावर्षीसुद्धा व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शनामुळे गणपती आता आपल्या स्थानावर आसनस्थ होतो आहे.